सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम। आज आपण 77 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत। मागील सत्संगापासून आपण नपाळते या विषयावरती चिंतन करत आहोत। मागील सत्संगामध्ये आपण नपाळत्या विषयीचं चिंतन करत असताना एक वेगळी व्याख्या मांडण्याचा प्रयत्न केला, कारण आपल्या मनामध्ये नपाळत्याविषयी एक संभ्रम, एक गैरसमज किंवा एक भीती निर्माण झालेली होती। ती आपल्याला काढायची असल्या कारणाने आपण परमेश्वरांनी काय अपेक्षा केलेली आहे किंवा परमेश्वराचा काय कड आहे हा विचार, हे चिंतन करून आपण न पाळते ह्या शब्दाचा एक वेगळी अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला। न पाळते म्हणजे न पाळण्यासाठी, न आचारासाठी सांगितलेले सूत्र, आणि पाळते म्हणजे परमेश्वरांनी केलेली अपेक्षा या जीवाकडून, या साधकाकडून। अशा अनुषंगाने आपण ती व्याख्या करून त्याविषयी एक चिंतन केलं आणि काही सूत्रांचा उहापोह पण आपण केला होता। खरं म्हणजे आज धर्मातलं जे वातावरण आहे ते आपल्या दृष्टीवरती अवलंबून आहे। आपली दृष्टी जर चांगली असेल, होकारात्मक असेल, आणि आपल्याला काय बघण्याची इच्छा किंवा आपल्याला काय बघण्याची सवय झालेली आहे त्याच्यानुसार आपल्याला तेच दिसेल। तुम्ही नकारात्मक विचार करत असाल तर तुम्हाला नकारात्मकच दिसेल। नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये आल्यामुळं तुमची दृष्टी नकारात्मकच शोधल किंवा शोधण्याचा प्रयत्न करेल। परंतु तोच विचार वेगळ्या पद्धतीने जर आपण घेतला, होकारात्मक विचाराच्या अनुषंगाने जर घेतला, तर साधकांची जी संख्या आहे काही हजारावर, काही लाखावरती असू शकते पूर्ण भारतामध्ये। आणि साधक ज्यावेळेस साधना करत असतात त्यावेळेस साधना करत असताना कोणाला काय जमेल, कोणाला काय जमेल हे आपण सांगू शकत नाही। जे मला जमतंय ते तुम्हाला जमेलच असं काही नाही, किंवा जे तुम्हाला जमतंय ते मला जमेलच असंही काही नाही। तर प्रत्येकाची एक वेगळी धारणा असते, प्रत्येकाची एक वेगळी विचारधारा असते, किंवा प्रकृती आणि प्रवृत्तीनुसार प्रत्येकाची एक आचाराकडे, विचाराकडे पाहण्याची एक दृष्टी असते। आपण फक्त यथार्थ काय आहे आणि परमेश्वरांनी काय सांगितलेलं आहे आणि आपण ते किती करू शकतो याचं प्रत्येक सत्संगामध्ये चिंतन करत आलो। कारण आपल्या सत्संगाचा जो उद्देश आहे तो नकारात्मक विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा नाही, कारण परमेश्वरांनी सांगितलेला धर्म हा नकारात्मक एकही टक्का आपल्याला दिसणार नाही आपण चिंतन केलं तर। मग ही विचारधारा आली कुठून? तर परमेश्वरांनी जर नकारात्मक विचार सांगितले नाही, नकारात्मक सूत्र सांगितले नाही, नकारात्मक दृष्टांत सांगितले नाही, सर्व तत्वज्ञान होकारात्मक जीवाच्या भल्यासाठी, जीवाच्या हितासाठी जर सांगितलेलं असेल, तर जे बाकीचं जे आलेलं आहे धर्मामध्ये किंवा आपल्या विचारामध्ये, तर ते सर्व काही जीवमतीचं आहे, आपलं आहे। त्यामुळं त्याच्याकडं कितपत लक्ष द्यायचं आणि किती दुर्लक्ष करायचं हे सर्वस्वी आपापल्या विचारावरती अवलंबून आहे। कारण मागे काही सूत्र आपण घेतले की नकाराचे जे आहे की परमेश्वरांनी जे सांगितलं नाही ते नपाळतं आहे, आणि म्हणून ते न करणं म्हणजेच नपाळतं पाळणं आहे। या अनुषंगाने आपण उदाहरणादाखल काही सूत्र घेतले, आजही काही सूत्र घेणार आहोत। फक्त ते सांगण्याचा उद्देश आपला काय आहे की आपल्या मनामध्ये जी नपाळत्याची व्याख्या विशिष्ट पद्धतीनं आपल्यापर्यंत आलेली आहे ती पुसायची आहे। ती भीतीदायक नाही आहे, ती आपल्या हितासाठी आहे, आपल्या भल्यासाठी आहे। आणि नपाळता हा विषय आचारा विचाराशी निगडीत आहे, परमेश्वराच्या धर्माच्या तत्वसिद्धांताशी निगडीत आहे, हे आपल्याला बघायचं आहे। कारण काही अनुषंगाने विशिष्ट गोष्टीवरच फोकस करून त्या पद्धतीनं आपल्याला एखादा विषय सांगण्याचं जे पूर्वपरंपरा जी आलेली आहे किंवा पूर्वजांनी जी केलेली आहे ती अत्यंत योग्य आहे। कारण दुसरीकडे कोणत्या प्रकारची आपली नजर जाऊ नये, आपलं मन भरकटू नये, आणि त्याच विषयावरती लक्ष केंद्रित होऊन त्यांनी ती गोष्ट सांभाळावी। त्या साधकाने त्या गोष्टी लक्ष देऊन सांभाळल्यानंतर त्याचं हित होईल, त्याचं भलं होईल, अशा अनुषंगाने पूर्वजांनी आपल्यापर्यंत धर्म आलेला आहे। परंतु त्याच्यामध्ये विचार करत असताना, चिंतन करत असताना काही लोक त्याविषयी एक संभ्रम निर्माण करत असतात, आणि म्हणून हे पण आहे हे सांगण्याचा उद्देश आपल्या सत्संगाचा आहे। आणि अनेकांनी या सत्संगामध्ये खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांचे आभार। कारण नपाळत्या याविषयी एक वेगळा संभ्रम, एक प्रश्न लोकांमध्ये होता, सद्भक्तांमध्ये होता, तो वेगळ्या पद्धतीनं आपण मांडल्यामुळं त्यांचा संभ्रम किंवा जी भीती आहे ती दूर झालेली आहे। परंतु तरीही आपण पुढे जाऊन पूर्ण
त्याचं चिंतन करणार आहोत, यथार्थापर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळं काही साधकांनी काही प्रश्न विचारले, काही विचार मांडले, त्या विचारावरती पण आज आपण चिंतन करणार आहोत. कारण तुम्हाला सांगितलं की हाताची 5 बोटे सारखी नसतात. त्यामुळं सारखी नसल्यामुळं आपणही त्या दृष्टीनं बघू नये आणि पाहू नये. कारण प्रत्येकाची एक ठेवण, प्रत्येकाची एक विचारधारा, एक दृष्टी असते आणि त्याला जे जे पचतंय ते करण्याचा प्रयत्न करतोय. आपण मात्र त्याकडं कोणत्या दृष्टीने बघतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण मागच्या वेळेस आपण काही सूत्र बघितले, त्याच्यामध्ये क्रय विक्रय न करावे हे सूत्र आलं होतं. आता आपण विधी वेगळे देणे घेणे करू नये असं त्याचं चिंतन केलं की धर्माच्या अनुषंगाने, धर्मसेवेच्या अनुषंगाने जो विधी परमेश्वरांनी सांगितलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त घेणं देणं करू नये. परंतु काही साधक आज त्यांची काही अडचण असेल, काही मजबुरी असेल किंवा त्यांची योग्यता अयोग्यतेच्या अनुषंगाने, अधिकार अनाधिकाराच्या अनुषंगाने काही साधक काही ट्रॅव्हलचे बिझनेस करतात किंवा काही पुस्तकं छापून त्याचा व्यवसाय करतात. तर त्यांचा उद्देश काय, त्याच्या पाठीमागचं भावना काय हे आपण विचारात घेणं अत्यंत गरजेचं आहे. काही साधकांची मी चर्चा करत असतो प्रत्येक वेळेस किंवा काही असं माझ्या कानावर आलं, लोक पोच होत असतात, तर मी त्या साधकांशी फोन करून चर्चा करतो आणि त्यांची भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. जेणेकरून आपण एकाच बाजूने विचार न करता, एकाच बाजूने विचार करून नकारात्मक विचारापर्यंत न जाता आपल्याला दुसरी बाजू माहिती असली पाहिजे. आता काही साधकांनी सांगितलं की आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथं शेतकरी कुटुंब, गरीब लोक असतात, त्यांना कधी स्थानं होत नाही किंवा ते कधी तीर्थयात्रेच्या अनुषंगाने आश्रम फिरत नाही, काही देवपूजेच्या अनुषंगाने फिरत नाही. आणि मग एक धर्मसेवा व्हावी, काहीतरी आपल्या साधनामध्ये थोडंसं वेगळं पण आणावं आणि त्यांचं ते लागले पण निष्ठेमध्ये बदलून समर्थवादावरची निष्ठा वाढवण्यासाठी आम्ही लोकांना एकत्र करून असे स्थानपूजनाचे कार्यक्रम करत असतो. आता हा उद्देश अत्यंत चांगला आहे, निष्ठुर आहे, निरपेक्ष आहे. जर निस्वार्थपणाने जर केली तर ती एक सेवाच आहे आणि ती परमेश्वराच्या निरपेक्ष सेवेमध्ये बसून त्यांना जे परमेश्वराने द्यायचं आहे ते देणारच आहे. परंतु काही लोकांना एक व्यवसायाच्या दृष्टिकोनातून ते लोक करत जर असतील तर हे चुकीचं आहे आणि त्याला कारणीभूतही आपणच आहोत. कारण आपल्याला असं वाटतंय की चला आपण एकटं जाऊ शकत नाही, 4 लोक म्हणतात आहे चला आपणही जायला काही हरकत नाही आणि मग एक ग्रुप तयार करून बाबा नियोजन करतात, बाबांना आपण पैसे देतो आणि त्या नियोजनानुसार बाबा आपल्याला ती तीर्थयात्रा घडवतात. आता आपणही अशा गोष्टी करू शकतो, परंतु एक जबाबदारी न घेण्याचा भावना किंवा उद्देश किंवा आपल्याच्याने ते होणार नाही ही इच्छा असल्यामुळं आपण या गोष्टी करतोय आणि त्यातून काही लोकांना 2 पैसे भेटताय आणि त्या पैशाचा जर सदुपयोग धर्मासाठी जर ते करत असतील तर त्यात वावगं काही नाही. परंतु याच्या व्यतिरिक्त भावना ठेवून, उद्देश ठेवून एक व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जर कोणी करत असेल तर ते चुकीचंच आहे, त्याला आपण चुकीचंच म्हणणार आहे. पुस्तकांच्या बाबतीत तसंच आहे. पूर्वी आपलं जे सर्व साहित्य हे सर्व लिपीमध्ये होतं, लिपीबद्ध होतं, त्यामुळं आपल्यापर्यंत हे तत्वज्ञान योग्य पद्धतीने न पोचल्यामुळं धर्माविषयी अनेक गैरसमज, संभ्रम समाजामध्ये पोचलेले होते. परंतु कालानुक्रमे बदलाच्या अनुषंगाने सर्व पोथ्या असेल, तत्वज्ञान असेल, ते आजच्या बोलीभाषेत मराठीत आलं आणि ते आणण्याचा प्रयत्न साधू संतांनीच केला. कारण कोणी वाचनिक एवढा अभ्यास करून ते लिखाण करू शकत नाही. त्यांनी तोच उद्देश ठेवला आहे की जेणेकरून लोकांपर्यंत हे तत्वज्ञान कळावं, आपला धर्म समजावा, लोक अभ्यास करावेत आणि त्या अनुषंगाने आज आपल्याला त्याचा खूप मोठा फायदा होतोय. पण त्याच्या व्यतिरिक्त जर कोणाचा उद्देश असेल, पैसे कमावण्याचा उद्देश असेल, जीव स्वार्थी असल्यामुळे ती भावना आपोआप निर्माण होते, तर ते मात्र चुकीचं आहे. आणि म्हणून आपण त्या दृष्टिकोनातून न बघता आपण असं दृष्टिकोन ठेवावा की एक धर्मसेवा हे करताय आणि त्या धर्मसेवेच्या माध्यमातून धर्मजागृती, धर्मप्रबोधनाचं काम करताय, लोकांना स्थान घडवताय किंवा पुस्तकं छापून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं, तत्वज्ञान पोहोचवण्याचं काम करताय, असा आपण विचार करायचा आहे. बाकी काही असो, त्यांचा उद्देश असेल, त्यांची भावना असेल, त्यांचा हेतू जर चुकीचा असेल तर त्यांना ते फळ भेटणार आहे. ज्याप्रमाणे ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल. त्याच्यामुळे आपण त्यांच्याकडे बघून आपली बुद्धी ही नाठाळ किंवा दूषित का करावी आणि कशासाठी आपण त्यांचा चुकीचा विचार करावा. आपला विचार आपण चांगला करण्याचा प्रयत्न करायचा आहे, आपला हेतू चांगला ठेवायचा आहे, भाव चांगला ठेवायचा आहे आणि ऊर्ध्वगतीचा विचार करायचा आहे. कारण आपण मागच्या सत्संगामध्ये 1-2 सत्संगामध्ये बघितलं की जीवाची ही जी अवस्था आहे ही नकारात्मक असते, नकारात्मककडून तो होकारात्मकतेकडे जातो असतो
आणि विचार करता करत ज्ञानावरती आरूढ झाल्यानंतर किंवा ती अवस्था बदलल्यानंतर तो नक्कीच या विचारामध्ये बदल करून आणत असतो. तर आपण कोणता विचार करतोय या अनुषंगाने त्यानुसार आपण कोणत्या अवस्थेत हे आपल्याला समजेल किंवा कळेल. आणि म्हणून तो विचार आपल्याला न करता आपण फक्त धर्माच्या व्यतिरिक्त क्रय विक्रय न करावे हा उद्देश ठेवून हे सूत्राचं आपण चिंतन करायचंय, होकारात्मक गोष्टी बघायच्या आहे. कारण अनेक असे सूत्र आहे का त्याविषयी आपल्याला संभ्रम निर्माण होणं साहजिक आहे, कारण आजूबाजूला आपल्याला त्या गोष्टी दिसतात. परंतु तुम्ही चिंतन करा आणि तुम्ही सहज विचार करा की ह्या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी खूप कमी टक्केवारीमध्ये आहे, 1% नसेल एकूण संख्येच्या. त्यामुळं आपण 99% विचार करायचा की 1% विचार करायचा यावरती सुद्धा आपलं विचारधारा अवलंबून आहे. आपण चांगलंच जर जास्तीत जास्त चांगलं आहे त्याचा विचार केला पाहिजे. आणि थोड्याशा गोष्टी आपल्या हाताचे 5 बोटे सारखी नसतात, समाज इतका मोठा आहे, सारखे लोक नसतात, सारखे विचार नसतात, प्रत्येकाचं ध्येय वेगळं असतं, उद्देश वेगळा असतो, प्रकृती वेगळी असते. त्यामुळं आपण चांगला विचार करणारे तयार व्हायचं आहे आपल्याला. आणि परमेश्वराचे धर्मतत्वज्ञान जे आहे हे आपण समजून घेऊन आपल्याला त्यावरती आरूढ होऊन परमेश्वराच्या या तत्वज्ञानातून आपल्याला परमेश्वर प्राप्ती म्हणजे आपल्या जीवाचं हित करून घ्यायचंय. त्यामुळं आपण असा नकारात्मक विचार न करता आपल्याला ती गोष्ट समजून घ्यायची आहे. हां, जर कोणी असं आढळलंच तर आपण सहज चर्चा करा की साधू संत आहे, तुम्ही असं का करता, कशासाठी करता, त्यांचा उद्देश काय हे समजून घेता तेव्हा तुमच्या लक्षात येईल. चुकीचा उद्देश असेल तर त्यांना समजावण्याचा आपण प्रयत्न करू शकतो किंवा सांगण्याचा प्रयत्न करू शकतो. बाकी ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले विचार मांडण्याची किंवा एक आपले काम करण्याची पूर्णपणे घटनेने स्वतंत्रता दिलेली आहे. पण धर्माची एक चौकट आपण बांधून घेतल्यामुळं आपल्याला असं वाटतं की अरे हे धर्मात बसत नाही, तत्वज्ञानात बसत नाही. परंतु मी तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्ट धर्मात बसते, फक्त त्या व्यक्तीला ते समजणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचं हित जर साधून जर तो करत असेल तर त्याच्या चुकीचं काहीच नाही, पण ते हितापासून किंवा आपल्या उद्देशापासून ध्येयापासून तो ढाळला नाही पाहिजे. आणि त्याचं ध्येय त्यांनी ठरवलेलं आहे, त्याचा उद्देश त्यांनी ठरवलेला आहे आणि त्यांनी तिथपर्यंत जाणं हे त्याचंच काम आहे. तुम्ही सांगितलं, तुम्ही विचार केला म्हणून काही फरक पडत नाही. त्याच्यामुळं जशा चांगल्या खूप गोष्टी असतात तशा वाईट 2-4 गोष्टी जर असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हेच अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण नकारात्मक जी गोष्ट आहे ह्या गोष्टी तुम्ही थांबवू शकत नाही. ती एक जीवाची एक मूळ अवस्था आहे आणि प्रवृत्ती आहे. त्यामुळं आपण त्यावरती न जाता नपाळतं ह्या विषयाचं आपण चिंतन करत आहोत. ती परमेश्वरांनी नपाळतं कोणतं सांगितलेलं आहे. आपल्या अंतर्मनाने जर विचार केला तरी आचाराच्या अनुषंगाने, विचाराच्या अनुषंगाने, तत्वसिद्धांच्या अनुषंगाने परमेश्वरांनी नपाळतं सांगितलेलं आहे. कोणाला तरी वाईट बोलणं हे नपाळतं आहे, कारण परमेश्वरांनी सांगितलंय की महात्म्याने गोड बोलावं, महात्म्याने सत्य वचनाप्रमाणे राहावं. तर गोड बोलावं याचा अर्थ वाईट बोलू नये किंवा चुकीचं बोलू नये, आणि म्हणून ते नपाळत आहे आपल्यासाठी. जर आपण जर त्या गोष्टी पाळत नसेल तर परमेश्वराच्या धर्मात राहून सुद्धा आपण नपाळतं पाळतोय. आणि धर्माचं जे परमेश्वरांनी सांगितलेलं आहे की म्हणितलं ते करायला जे सांगितलं आहे परमेश्वरांनी, ते जर आपण करत नसेल तर अप्रत्यक्षरित्या आपण कोणाला विरोध करत नाही, आपण परमेश्वरालाच विरोध करतोय. परमेश्वराचं अस्तित्व नाकारतोय, परमेश्वराचं तत्वज्ञान आपण नाकारतोय. कारण परमेश्वराने आपल्याला सांगितलंय की हे असं करा, हा या आचार आहे, ही विचार आहे, ही तत्वप्रणाली आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही वागा. आणि ते न करता आपण जर दुसरं वागत असेल, दुसऱ्या पद्धतीनं राहत असेल, त्याच्या विरोधात आपण तत्वज्ञान लोकांपर्यंत नेत असेल तर अप्रत्यक्षरित्या आपण परमेश्वराला विरोध करतोय किंवा परमेश्वराचं अस्तित्व नाकारतोय किंवा परमेश्वराचं तत्वज्ञान नाकारल्यामुळं अप्रत्यक्षरित्या परमेश्वराला विरोध केल्यासारखं होतंय. परंतु याचा खोलवर आपण चिंतन करणं अत्यंत गरजेचं आहे. परमेश्वराला विरोध केल्याने परमेश्वराचा काहीच फरक पडत नाही, कारण परमेश्वर सर्व समर्थ आहे. आणि अशा विशिष्ट विचाराचे किंवा प्रसवाचे लोक आजूबाजूला परमेश्वर अवतार घेऊन वाडोवाडी फिरत होते, तेव्हाही परमेश्वराला भेटले. आणि त्यावरती आपण विचार पण केलेला आहे की छरदोबा नावाचे भक्त असतील किंवा मार्कंड नावाचे असतील, दादोस असतील, सारंग पंडित असतील, असे कितीतरी भक्त आहे का त्यांना सर्व समजून कळून सुद्धा ते परमेश्वराला अनुसरले नाही किंवा परमेश्वराच्या सन्निधानात राहून सुद्धा चुकीच्या क्रिया त्यांच्याकडून घडल्या. तर त्याला आपण थांबू शकत नाही, पण आपण आपला विचार करणं, आपल्या पद्धतीनं समाज बघणं. कारण तुम्ही जर योग्य असाल, तुमची दृष्टी जर सुंदर आणि चांगली असेल, निर्मळ असेल, तर तुम्हाला जग सारं निर्मळ दिसेल. कारण हे सर्वस्वी आपल्यावरती आहे. मागच्या वेळेस कोणत्या तरी सत्संगात आपण एक उदाहरण तुम्हाला दिलेलं असेल की एक व्यक्ती असते आणि त्याला
असं वाटतं की इतकं सुंदर तत्वज्ञान आहे, परमेश्वराने एवढी सृष्टी सुंदर निर्माण केलेली आहे आणि ह्या मानव असा का वागतोय, तर आपण सर्वांना हे तत्वज्ञान सांगावं आणि सुधारवण्याचा प्रयत्न करावा. तो ज्यावेळेस समाजामध्ये फिरतो, प्रत्येकाला हे तत्वज्ञान सांगतोय, प्रत्येकाला चांगलं वागा, चांगलं बोला, हे करा, ते करा, हे चुकीचं आहे, हा धर्म आहे, अधर्म आहे सांगण्याचा प्रयत्न करतोय. परंतु त्याचं कुणी ऐकत नाही. एक वेळ अशी येते का त्यालाच लोक वेडे समजायला लागतात आणि त्याची लोक चेष्टा करायला लागतात. कारण तो फक्त सांगण्याचं काम करत होता आणि सांगण्याचं काम करत असताना वर्ष वाया गेलं त्याचं. त्याच्या लक्षात आलं का कुणी ऐकत नाही. आता लोकांचा विचार करण्यापेक्षा आपणच आता आपल्या परमेश्वराने सांगितलेल्या तत्वज्ञानासुर वागू राहू, तर त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला आणि त्याला ती दृष्टी दिल्यामुळं, दृष्टी निर्माण झाल्यामुळं त्याला सुद्धा समाज चांगला दिसायला लागला, चांगला वाटायला लागला. तत्वज्ञान सांगणं हा ज्ञान नाहीये, तत्वज्ञान अंगीकारणं हे ज्ञान आहे आणि ते अंगीकारणं म्हणजे धर्मात राहणं. म्हणून आचार जी आहे प्रणाली, परमेश्वराने त्याच्यावरती खूप असं मोठं लक्ष दिलेलं आहे. आचाराला आपल्या धर्मामध्ये खूप अत्यंत महत्त्वाचं आहे. जो आचार करेल तोच परमेश्वरापर्यंत पोहोचेल. म्हणजे आचार हीच प्रचार प्रणाली आहे, आचार हीच प्रबोधन प्रणाली आहे. म्हणून आपण आजूबाजूचं लोकांना आकर्षित करायचं असेल तर आपण कसं राहतो. तुम्ही उपदेशी लोक आहात, तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या आजूबाजूला जर तुम्ही भांडण करत असेल, वाद घालत असेल, छोट्या छोट्या गोष्टीवरून तुम्ही लोकांपर्यंत चुकीच्या पद्धतीनं जर जात असाल, तर त्या लोकांना मानव संप्रदायाविषयी किंवा मानव लोकांविषयी एक संभ्रम निर्माण होणं, गैरसमज निर्माण होणं आणि चुकीची धारणा निर्माण होणं हे साहजिक आहे, नैसर्गिक आहे. आणि त्यांची चुकीची धारणा निर्माण होण्यासाठी आपण निमित्त झालेलो आहे. म्हणजे तो दोष सर्वस्वी आपल्यावर आहे ना. आपण जर तत्वज्ञानाच्या अनुषंगाने गोड बोलणं असेल किंवा व्यवहार आपले चांगले जर असतील, नैतिकतेने आपण राहत असेल, प्रेमाने प्रत्येकाला समजून घेत असेल किंवा प्रत्येकावर वेगळ्या दृष्टीने विचार करत असेल, तर लोकांना आपोआपच वाटेल की अरे मान व संप्रदायाचे लोक खूप चांगले असतात, प्रेमळ असतात, त्यांचे व्यवहार चांगले असतात. आपोआपच तो धर्माच्या विषयी अनुकूल बोलेला आणि ते सुद्धा गोमटा आपल्याला लागेल. सर्वस्वी आपण कसं वागतो, कसं राहतो, कसं बोलतो समाजाशी, त्याच्यावरती या साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. आणि म्हणून आपण समाजात राहत असताना किती नापाळतं पाळतोय आणि किती परमेश्वराच्या अनुषंगाने पाळतोय याचा जर विचार केला तर सहज आपल्याला लक्षात येईल आणि जी कोंडी आपली याची ती आपोआपच दूर होऊ शकते. दंडोत प्रणाम.